एका धक्कादायक घटनेने मुंबई शहर हादरलेला आहे। मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातून एक घटना समोर आली आहे। या घटनेने सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे। मुंबई पोलीस दलात कार्यरत महिला कॉन्स्टेबल एका ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या। ऑपरेशनसाठी त्यांना भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं, मात्र त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरातील लोखंडवाला परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील यांना कानाचा त्रास जाणवत होता। त्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला। डॉक्टरांनी त्यांना कानाचं एक ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल झाल्या। ठरल्याप्रमाणे त्यांना ऑपरेशनसाठी OT मध्ये नेण्यात आलं। त्यानंतर ऑपरेशनसाठी त्यांना भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं। भुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर कॉन्स्टेबल गौरी पाटील यांची प्रकृती खालावली व त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। या घटनेने पोलीस प्रशासनास खळबळ माजली आहे। कॉन्स्टेबल गौरी पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलाय। मोरोळ पोलीस कॅम्पात कार्यरत महिला पोलीस कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील कानाच्या ऑपरेशन करिता लोखंडवाला परिसरात एका रुग्णालयात दाखल झाल्या होत्या। मात्र कानाचं ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांकडून चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे महिला पोलीस शिपायाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे। पोलिसांच्या आरोपावर हॉस्पिटल बोलण्यास नकार देत आहे। सध्या अंबोली पोलिसांनी ADR दाखल करून अधिक तपास करत आहेत।